इंटरव्ह्यू कोणाकडे जमा करायचा आहे? हर्षल सरांना. हर्षल सरांना भेटा. हर्षल सर आपण कुठे असतील तर थोडस इकडे यायचं आहे. एंट्री फी घ्यायची आहे. यावेळेला पहिला दमदार आवाज वन बाउन्सिंगचा सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा देखील येतो आहे. टाळ्याने स्वागतम केलं जाते आहे. काय टाळ्या वाजल्या आहेत. हे आहे आता इकडनं मात्र खरं क्रिकेट सुरू होणार आहे. कारण दोन बलाढ्य संघ समोरासमोर उभे आहेत आणि दमदार खेळी साकारण्याचं कौशल्य देखील आहे. खातं उघडलं जातं आहे. एका धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. जिग्नेश स्ट्राईक असतील. नक्कीच मुकेश 4 ते 5 पावलांनी यावेळेला बॅकफुटवर येऊन टोला दिला जातोय. कबड्डी मध्ये चेंडू जाईल का सीमारेषा पार करतोय. घेऊन येतोय चौकार. 4 धावा. नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. कोणाच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला? अण्णा या महेंद्रबाईंच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल पुढच्या सामन्याचा केबीसी विरुद्ध मोगरबाव. जिग्नेश मात्र एक चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. पहिला झटका मिळतोय. डीजी मास्टर यस थांबूया आपण. इकडनं नाणेफेकीचा कौल देखील घेतला जातो आहे. तर एक चांगली संधी आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या की टास्क बॉस कडे थोडीशी नजर मारायची आहे. ग्राउंड नंबर 2 वर खेळला जाणार आहे. केतकाडी बावळा चिंचणी विरुद्ध मोगरबाव आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दिला जाणार आहे तो महेंद्रभाई राऊत यांच्या शुभ हस्ते. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे वरद. पाहूया वरद न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. चंडीगावला मात्र एक चांगला झटका मोठा झटका भेटला असं म्हणावं लागेल. कारण एक चौकाराचा चांगला नजराणा आणि सुरुवातच खतरनाक करून दाखवली होती जिग्नेशने. परंतु इकडे मात्र झटका त्याच्या रूपाने चंडीगाव संघाला मिळालेला पाहायला मिळतो आहे. तर मुकेश यांची गोलंदाजी चांगलीच रंगतदारपणा दाखवते आहे. 3 चेंडू हाताळलेत. पहिल्याला 1, दुसऱ्याला चौकार, तिसऱ्याला विकेट. न्यू बॅटर्स वरद ऑन स्ट्राईक. शबल करून खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवर आला आहे आणि एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. दुसरा झटका मिळतो आहे. टॉस का बॉस ने मात्र नाणेफेकीचा कौल दिलेला आहे. कुठला संघ जिंकलाय टॉस? यस मोगरबाव टॉस विन झालेला आहे. निर्णय काय आहे? गोलंदाजी. यस ग्राउंड नंबर 2 वर पोहोचायचं आहे मोगरबाव संघ आणि केबीसी. ग्राउंड नंबर 2 वर मोगरबाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. वळूया आपण पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 1 चिंचणी गावदेवीचं मैदान. पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. तर क्रीडा समिती अध्यक्ष जतीनजी पाटील यांना विनंती असेल की कोणाचं स्वागत आहे? पत्रकार श्री राजू राऊळ यांचं स्वागत करायचं आहे. येस ग्राउंड नंबर 1 वर वाढवण संघ विजयी झालेला आहे. वासगाव वाढवण मध्ये वाढवण संघ विजयी झालेला आहे. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू हाताळणी हलकासा कट केला जातो आहे. गलीकडे चेंडूला 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. तर धावसंख्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद असा मात्र झटका दिला जाताना चंडीगाव संघाला पाहायला मिळाला. तर आसनगाव संघाची काय गोलंदाजीचा भेदक मारा पहिल्या षटकामध्ये मुकेश सुरेख हाताळणी इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे की भेदक मारा आणि भेदक माराचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख पद्धतीने गोलंदाजी हाताळताना आसनगाव संघ इकडे पाहायला मिळतो आहे. नजाकत आणि चिंचणी
गावदेवीचं मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे. कारण इकडे जेव्हा जेव्हा कोणाचे सामने असतात हे माहिती नाही. परंतु चिंचणीकर मात्र आवर्जून या मैदानावर सामने पाहण्यासाठी उपस्थित असतात. त्या समस्त क्रीडाप्रेमी रसिकांचं मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. जिकडे रंगलेला आहे सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ डहाणू गट. तर गोलंदाज आहे निशांत. यावेळेला निशांतवर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते आहे. तर ऑन स्ट्राईकला आहे चंदन. चंदन आणि शुभम. येस, चंदन मात्र थोडासा बाहेर निघतो, हलकासा टोला देतो आहे. टॅपिंग हलक्या पद्धतीने करतो आहे आणि एक्स्ट्रा पॉइंटला मात्र एक चुरटी धाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने आगेकूच होती आहे. धावसंख्या 8. 2 गडी बाद. 2 नंबर 3 नंबरचे फलंदाज जिग्नेश आणि वरद असे 2 झटके इकडे मात्र मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राऊंड द विकेट कडून. यावेळेला मात्र लेंथ पकडली जाते आहे आणि त्या लेंथचा चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगला दिशा दिली जाते आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, घेऊन येतोय चौकार. खणखणीत. धन्यवाद डीजे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 12 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 1 to 12 ऑन द बोर्ड. याच युट्यूब चॅनल होम साई स्पोर्ट्स वर सुरू आहे आपली टुर्नामेंट. काय सुरेख नजराणा आणि काय मान सन्मान दिला जातो आहे. याला म्हणतात क्रिकेट. पुढच्या क्षणाला एक आपण चौकार बघितला, परंतु आलेल्या सुंदर चेंडूला मात्र तेवढ्याच पद्धतीने मान सन्मानित करून पुश करून निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी गोलंदाजीचा मारा आहे आणि त्याला सामोरे जाताना पुन्हा हुप केला जातो आहे, परंतु झेल आहे शॉट लेगला. सुरेख 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 स्क्वेअर लेग शॉटच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. डीजे. मैदानामध्ये येतो आहे निमेश. एक चांगला फलंदाज आहे, परंतु इकडे 3 चांगले तगडा फलंदाज मात्र डकआउटला परतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. या गोलंदाजीचा भेदक मारा पहिल्या षटकामध्ये मुकेशने दाखवलं आणि आता निशांत गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. चांगला प्रयत्न होता टोलेबाजीचा, एक चांगला उसळीदार फटका मारण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु शॉट मात्र मोठा गेला नाहीये. शॉट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने शॉट लेगकडे येऊन सुंदरसं झेल टिपला आणि नक्कीच शुभमला देखील डकआउटला पाठवलेलं पाहायला मिळते आहे. डावखोरा फलंदाज आहे निमेश. पाहूया निमेश काय चंडीगाव संघासाठी योगदान देतो आहे, कारण सामन्याची रंगत वाढेल, परंतु तो खेळ सजवायचा आहे. तिकडे जी बॅटला ओपन करण्यासाठी जातात आणि अपयशी होताना पाहायला मिळत आहेत. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना. गोलंदाजाला आपण बघता आहेत सुरेख अशी गोलंदाजीची नजाकत दाखवतोय आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत, 5 धावा दिलेले आहेत, 1 विकेटचं पतन. यावेळेला मात्र एका डाऊन द लेग स्टंप कडून चेंडू आला आणि वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव इकडे मात्र मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 13. 1-3-13 ऑन द बोर्ड. तर आपण बघतायत विकेटचं जर पतन, पहिल्या विकेटचं पतन 5 धावांवर दुसरी 5 आणि त्यानंतर 12 धावांवर तिसरे विकेटचं पतन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खूपच चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीचा मारा आसनगाव संघाकडून होतो आहे. चंडीगाव मात्र एका बाजूला प्रयत्नशील आहे फटकेदारी खेळण्याचा, परंतु इकडे हलके फुलके फटक्यांनी मिड विकेटला साकारला गेलं. एका धावाने पुन्हा एकदा पुढे सरकवला जातो आहे. धावसंख्येचा बोर्ड धावसंख्या 14. 1 for 14 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या इकडे मात्र खातं उघडतो आहे निमेश आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून.
तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. नक्कीच पॉवर प्ले म्हटलं की थोडंसं दाबून खेळलं जातं. गोलंदाजीचा भेदक मारा नेहमीच पाहायला मिळत असतो. या स्टेट ड्राईव्हला उचलला टोला पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत का? सूर्य कसा झेल पुन्हा एकदा एका विकेटचं पतन पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट मात्र आसनगाव इकडे दाखवताना पाहायला मिळते आहे. येस डीजे. बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे. दक्षत जो देणार आहे तस कारण गतवर्षी गाजवलं होतं तनाशीचं मैदान तोच षटकारीचा बादशाह म्हटलं जात आहे दक्षतला खेळी साकारली होती गतवर्षी. पाहूया पुन्हा एकदा या वर्षी चंडीगाव संघासाठी तो योगदान देण्यासाठी सज्ज आहे कारण थोडंसं पिछाटीवर आहे आणि नेहमीच नक्कीच 6व्या क्रमांकावर येताना पाहायला मिळतोय. जबाबदारी पूर्ण आपल्या खांद्यावर घेतोय. नजाकत दाखवताना नेहमीच पाहायला मिळतोय. पाहूया आजच्या या सामन्यामध्ये आसनगाव विरुद्ध करताना दक्षत मात्र देतोय का दस्तक पाहूया आसनगाव संघाला. बॅटर्स मैदानामध्ये उपस्थित आहे दक्षत ज्याचा नंबर 33 जर्सी ऍज अ लकी नंबर घेऊन मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच तन्मय सर देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. नक्कीच पीटी शिक्षक वानगाव इंग्लिश मीडियम स्कूल हे कार्यरत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. गडी बाद झालेले आहेत 4. तिचा कमालीच्या गोलंदाजीचा मारा आहे. पुन्हा एकदा मुकेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अवघ्या 3 ते 4 पावलांचा गोलंदाजीचा रणअप घेऊन गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर डावखुरा फलंदाज आपल्याला निमिष ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. तर दक्षक मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नॉन स्ट्राईकला. बॅट बॅट ज्या पद्धतीने यावर्षी मात्र आपल्याला नक्कीच ज्ञातिहितवर्धक मंडळ महिलांचं क्रिकेट देखील घेऊन आलेलं पाहायला मिळते आहे. एक निवेश डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकसा क्षेत्ररक्षणाची नजाकत देखील पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. गली आहे पॉइंट आहे. त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे स्क्वेअर लेग कडे आणि एकेर धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. पाहूया एक दमदार फलंदाज मैदानामध्ये आपली हजेरी आणि त्या हजेरीच्या माध्यमातून काय खेळाला रंगत देतो आहे. चंडीगढ़ क्रिकेटसाठी योगदानाला नेहमीच जेव्हा सांगतात ना बडा नपत बडा जरूरत में खडा वो सबसे बडा. तर असा हा दक्षत मात्र या ठिकाणी आहे. पाहूया गोलंदाजीचा मारा देताना आसनगाव संघासाठी ज्याने जबाबदारपूर्ण गोलंदाजी दिलेली आहे असा मुकेश समोर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. यास बॅकफुटला येऊन हलकासा ब्रश केला जातो आहे दरम्यानकडे आणि एकेरी धाव इकडे स्ट्राईक रोटेट केली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचती आहे ती म्हणजे 16 16 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख रंगतदार शांत वातावरणामध्ये अजून तरी सामन्यांना आपल्याला खेळ पाहायला मिळतो आहे. रंगतदार क्रिकेट फटकेबाजीची नजाकत नंतर पाहायला मिळते आहे. परंतु सुरुवात सांगतात ना बेमिसाल तो सब कुछ बेमिसाल है. या वेळेला बॅकफुटवर येऊन चांगला टोला मिड विकेटला सांगतात ना मस्तक पे तस्तक वन बाउन्सिंग येतोय चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या रन होते आहे 2G20 20 वर पोहोचते आहे धावसंख्या.
याचा एक चांगला नजराणा मिडविकेटला दाखवला तो म्हणजे निमेश याच्या नजारकरने. पुढच्या चेंडूला मात्र पुन्हा एकदा समोर येतात आहेत, सामोरं जातो आहे. ग्राउंड रूटने हलकासा पुशअप केला जातो शॉर्ट कव्हरकडे. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. तिकडनं खेळाची दिशा थोडीशी हलकी-हलकी बदलताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण एक चांगला चौकार या सामन्यामध्ये जर आपण बघितलं, चौकारांचं योगदान आपल्याला 2-3 वेळा पाहायला मिळालेलं आहे. जिग्नेशच्या फळीतून एक आला होता चौकार, त्यानंतर शुभमच्या फळीतून आणि आता आपल्याला निमेशच्या फळीतून एक चौकार पाहायला मिळालेला आहे. नजराणा खूप चांगला घेऊन येते आहे चंडीगाव, परंतु गोलंदाजीचा भेदक मारा पण आसनगावचा तेवढाच कडवा आहे. यावेळेला मिड विकेटला खेळला जातो आहे, टोला तर दिला जातो आहे, डीपला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुहेरी धावेचे योगदानासाठी सज्ज आहे जोडी आणि दुहेरी धाव परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. टाळ्याने मात्र दक्षच्या या फटक्याचं स्वागत केलं जाते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. अशी धावसंख्या चांगल्या पद्धतीने आघाडी घेताना हळूहळू ग्राफ्टिंगला वाढवण्याचा प्रयत्न आहे. कारण ग्राफ्टिंग वाढेल तेव्हाच मात्र रंगतदार क्रिकेट पाहायला मिळेल. कारण आसनगावचा संघ जेवढा भेदक मारा देतो तेवढाच कडव्या माऱ्याच्या माध्यमातून फलंदाजी साकारणारा देखील संघ आहे. दोन्ही गावं आजूबाजूची आहेत म्हणजे प्रत्येकाला चांगलंच निपुण आहेत की कोणाची गोलंदाजी आहे, कोणाची फलंदाजी आहे याचं चांगलं ज्ञान दोन्ही संघांमध्ये आहे. दरम्यान सुंदर एक धाव मात्र टिपली जाते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. ते आहे महिला क्रिकेट आसनगाव. आसनगावचे कर्णधार आणि वानगाव संघाचे कर्णधार. महिला क्रिकेट वाढवण तनाशी महिला कर्णधार यायचा आहे. लॉर्ड्स केले जात आहेत. महिला क्रिकेटचं देखील आयोजन आहे तर लॉर्ड्स केले जात आहेत. यस नाव घेतलं तर तुमचं. चला या वाढवण संघ, आसनगाव संघ, अजून कुठले 2 संघ सांगितले? तनाशी आणि वाढवण, आसनगाव, वानगाव. चला या महिला क्रिकेट इकडे मुख्य व्यासपीठासमोर उभं राहायचं आहे. महिला संघाच्या कर्णधारांनी मात्र उपस्थित राहायचं आहे. नक्कीच एक आकर्षण आहे यावर्षी की महिला क्रिकेटचं देखील आयोजन केलेलं आहे. ज्या पद्धतीने क्रिकेट बोर्ड हळूहळू आपल्यासाठी ओपन होते आहे. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आहे आणि गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 4. ही जोडी दमदार पद्धतीने योगदान देण्यासाठी सज्ज पाहायला मिळते आहे. कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावसंख्येचा डोंगर कसा रचायचा आणि कशी कामगिरी करायची दोघांनाही चांगला अवगत आहे. निमेश एका बाजूला दक्षता आहे आणि दक्षतचा खेळ तर रंगतदारच आहे, परंतु सध्या तरी चांगला आक्रमकतेचा नजराणा दाखवतो आहे चंडीगाव संघासाठी तो म्हणजे निमेश, जो खेळतो आहे 1 चौकारांच्या माध्यमातून 7 धावांवर, तर दक्षत खेळतो आहे तो 4 धावांवर. पाहूया ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा यावेळेला दक्षत असणार आहे तर गोलंदाजीसाठी आहे निशांत. पाहूया निशांत गोलंदाजीला आहे. सरप्लस पुन्हा एकदा घेऊन येतो आहे नजराणा खास सुरेख असं डीप क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे आपल्याला. दरम्यान आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर देखील आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा मिड विकेट, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाची नजाकत, निशांतची गोलंदाजी राऊंड द विकेट कडून सज्ज आहे. दमदार फटकेबाज फलंदाज आहे. चंडीगाव त्याच्याकडे पाहते आहे. पहिला चेंडू या षटकातला फुलटॉस, परंतु खेळाची नजाकत मैदानाला गदगद्या करत करताना लॉंग ऑफ कडे चेंडूला दिशा दिली जाते आहे. स्ट्राईकला रोटेड अँड रोटेड. एकेरी धावसंख्या 25 ऑन द बोर्ड. क्या सुनेंगे आप? धावसंख्या 25. डावखोरा फलंदाज निमेश ऑन स्ट्राईक, ज्याने आक्रमकतेचा प्रविता घेतला. साडे जेते आहे. चेंडू जातो आहे पुन्हा एकदा शॉर्ट लेग कडे. एकेरी
धाव पुन्हा एकेरीचं योगदान, कारण निशांतची गोलंदाजी आसनगाव संघासाठी भेदक मारा देणारे दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न मात्र चंडीगाव संघाला केलेला आहे. परंतु या जोडीने ज्या पद्धतीने कंटिन्युटी ठेवलेली आहे, सातत्यता म्हणतात ना, प्रत्येक चेंडूला धाव जेव्हापासून आलेत, एकेरी दुहेरी एक चौकाराचा नजराणा हे देखील घेऊन येतात आणि चंडीगाव संघाचा ग्राफ्टिंग कसं वाढेल याच्याकडे लक्ष या दोन्ही फलंदाजांचं आहे. पुढचा चेंडू निशांत यांचा. कॅमेरामन याला विनंती आहे, आपल्या मुख्य व्यासपीठाच्या खाली ज्या महिला वर्ग उभे आहेत त्यांच्याकडे जरा कॅमेरे येऊ देत. दरम्यान चेंडू हाताळून झालेले आहेत 3. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला डॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे. लक्षात नक्कीच त्याचा संयम जोपर्यंत तुटत नाही, नजराणा पाहायला मिळत नाही. यावेळी चांगला टोला केल्याचा प्रयत्न आहे, परंतु लॉंग लेगला मोठा विकेट. इकडे मात्र मोठा मासा सापडला आहे जाळ्यामध्ये. यस डीजे. डीजे. यस 1 2 3 4 5 5 धावांवर मात्र दीक्षित डकआउटला येताना पाहायला मिळतो. एक चांगला टोला देण्याचा प्रयत्न, मी सांगितलं संयमाचा बांध तुटला, परंतु लॉंगलेगला थोडासा आखूड पडला आणि लॉंगलेगच्या सुरेख क्षेत्ररक्षकाने मात्र टिपला झेल. अशा पद्धतीने एक 5वा झटका 26 धावांवर झाल्याचं आपल्याला न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. भाविक 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 न्यू बॅटर्स मैदानात भाविकचा खेळ देखील दमदार आहे. चंडीगावसाठी योगदान त्याच्याकडून देखील नेहमी नेहमी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आहे. परंतु इकडे मात्र गोलंदाजीचा नजराणा निशांत यांच्याकडून पाहायला मिळतो. आसनगावसाठी पुन्हा एकदा खोलगट टप्प्यातला चेंडूला हाताळला जातो आहे ग्राउंड रूटच्या माध्यमातून लॉंग ऑफ कडे. एकेरीचं योगदान आहे. इकडे मात्र सूर दाखवतो आहे निमेश, कारण ज्या पद्धतीने आपल्या नजरांना दाखवतोय, सेफ झोन मध्ये शॉट करतो आहे, सातत्यता खेळ दाखवण्याचा चंडीगावसाठी त्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतो आहे. खेळाची नजाकत घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 5 चेंडू हाताळलेले, धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 27 ऑन द बोर्ड. इकडे फलटा चेंडू, काय जबरदस्त फटका, उंची लांबीचा नजराणा घेऊन आलाय षटकार आता. यस धन्यवाद डीजे. चला महिला वर्ग लक्ष द्या. पहिला सामना आसनगाव आणि तनाशी यांच्यामधला याच ग्राउंडवर लागणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर कुठे जायचं नाहीये, इकडेच याच ग्राउंडवर थांबायचं आहे. दुसरा सामना असेल वाढवण आणि वाणगाव यांच्यामध्ये. चला दरम्यान वळूया मैदानाच्या आत. ज्या पद्धतीने षटकाराने मात्र शेवटच्या चेंडू दमदार खेळ दाखवला निमेश याने, आज खेळ दाखवतो आहे. सांगतात ना, मी आधीच बोललो, कद बडा ना पद बडा, जरूरत में खडा हो सबसे बडा. निमेश दाखवतो आहे चंडीगावसाठी बडा होण्याचं कामगिरीचा नजराणा, कारण धावसंख्येला वळण दिला आहे 33 पर्यंत. तर 5वं षटक घेऊन येतो आहे तो म्हणजे मानस. पुन्हा एकदा मानस नावाचा गोलंदाज आहे. मानस. यस आसनगाव यावेळेला डीपला क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. सुरेख नजराणा घेऊन आलेला आहे. तर यावेळेला पाहूया ऑन स्ट्राईक भाविक आहे, काय करतोय कामगिरी पाहूया भाविक संघासाठी. तर जतीन सर फिरता आहेत. आहा, इकडे मात्र गोलंदाजीचा सुरेख मारा आणि टाळ्यांनी स्वागत देखील केलं जात आहे, कारण चंडीगाव आणि आसनगाव 2 दमदार संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. जेव्हा जेव्हा समोरासमोर भिडतात, विजय कोणाचा होतो हे माहिती नाही, परंतु सामना मात्र चुरस आणि चुरस पूर्णच होताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र शॉटचा चेंडू, सुरेख गोलंदाजीचा नजराणा घेऊन येताना पाहायला मिळतो आहे. नजाकत आहे सुरेख गोलंदाजीची.
पांचवा षटक मार्गस्थ। दो छोटी छोटी बिंदियां यहाँ पे नजर आती है बेहतरीन गेंदबाजी के साथ में। बहुत ही बढ़िया योगदान, हर किसी की गेंदबाजी की अगर जितनी भी प्रशंसा करे, काबिल तारीफ और काबिल तारीफ का नजराना मुकेश ने दिया, निशांत ने दिया, और अभी मानस अपने गेंदबाजी का नजारा बिल्कुल सही तरीके से देते हुए नजर आ रहे हैं बेहतरीन गेंदबाजी के माध्यम से, क्योंकि चंडीगढ़ को रोकना बिल्कुल कसरत वाला काम होता है, लेकिन यहाँ पे करते हुए नजर आ रहे हैं आसनगांव के गेंदबाज। यहाँ पे देखिए एक जगह बना के पॉइंट में खेला है, डीप में है, मौका ले सकते हैं, लेकिन शायद से भाविक इस वक्त चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा मैं स्ट्राइक दे दूं निमेश को, जिसने काफी अच्छा खेल का हुनर दिखाया है और उनका बल्ला चल पड़ा है। और अभी ये तो वक्त है कि पांचवा ओवर चल रहा है, ऊपरी बैट के शॉट नजारे दिखाएंगे, क्योंकि और भी अच्छे अच्छे बल्लेबाज डकआउट में बैठे हैं चंडीगढ़ के, तो नजारे के लिए तो बेहतरीन तरीके से इंतजार होगा। और यहाँ पे देखते हैं अगली गेंद, ये देखिए फील्ड हाई गेंद, उठाया बल्ला और ये लगाया है बेहतरीन से बेहतर छक्का। यस दीजिए। तो इस छक्के की सहायता से स्कोर में तब्दीली 40 स्कोर बनाए 40। बेहतरीन नजाकत नजर आ रही है, ये होता है बेहतरीन से बेहतरीन काम करते हुए बल्लेबाजी का नजारा, दो छक्कों की सहायता से अपने खेल का नजारा दिखाते हुए, इस पे खेलते हुए 20 और गेंदों का सामना किया है सिर्फ। क्या योगदान दिया जा रहा है, हालांकि टीम का स्कोर बना है 40 और आधा योगदान तो खाली अकेले निमेश का है। देखते हैं अगली गेंद, फिर एक बार नजाकत है बेहतर, ये फिर एक बार छक्का लगाया है। कमाल की बल्लेबाजी, कमाल की वापसी, चंडीगढ़ के तंबू में आनंद वातावरण तैयार किया गया है। ये होता है खेल, मैंने कहा तो अभी ये शुरुआत है, बिल्कुल काशी मथुरा अभी बाकी है। तो ये नजारों के साथ में लेके आए हैं निमेश की बल्लेबाजी का नजराना, बहुत ही बेहतरीन नजाकत के साथ में। क्यों ना, जब अच्छा बल्लेबाज अपनी पारी अच्छा संभाल रहा है तो भाविक जैसे अच्छे बल्लेबाज भी कहते हैं कि क्यों ना मौका दिया जाए ज्यादा से ज्यादा स्ट्राइक का, और वो नजारे भी दिखा रहे हैं यहाँ पे। बहुत ही बेहतरीन तरीके से स्कोर तब्दील हो रहा है, 46 ऑन द बोर्ड। 8 गेंदे 26। और इस आप देखिए बिल्कुल नीचे वाली गेंद रही, थोड़ी सी लेग बाय के माध्यम से एक में तब्दीली होगी। 47 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छी तरीके से योगदान दिया जा रहा है, 47 धावा बोर्डावर लागलेला पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी। 47 47 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 47। गडी बाद झालेले आहेत ते 5। नक्कीच गडी बाद होण्याचा क्रम जर आपण बघितला, 5 वर 1, 5 वर 2, 12 वर 3, त्यानंतर 19 वर 4 आणि 26 वर आता 5 विकेट गेल्याचं पाहायला मिळते। येस, महिला क्रिकेट लक्ष द्या, आसनगाव विरुद्ध तनाशी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे। दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे, टॉस का बॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण घेणार आहोत। आसनगाव आणि तनाशी महिला क्रिकेट यानंतरचा या मैदानावर सुरू होणारा सामना आहे। येस, सगळ्या प्रेक्षकांना मनीष दादा पाटील सर, तिकडे आपण काळी केबल गेलेली आहे, तिकडे थोडस लक्ष द्या। कॅमेरामॅनची काळी केबल गेली तुमच्या पायाच्या तिकडनं, तर सगळ्या प्रेक्षकांना थोडीशी विनंती आहे की त्याच्याकडे थोडस लक्ष द्या, दुसरं काही नाहीये। यस, आणि शेवटचं षटक घेऊन येतो आहे हम है सीधे साधे अक्षय। देखते हैं आसनगांव के लिए योगदान क्या देते हैं, क्योंकि यहाँ पे एक सितारा चमक रहा है जो बल्लेबाजी का नजराना खास लेके आया हुआ है निमेश। देखते हैं ऑन स्ट्राइक इस वक्त फिर एक बार गेंद को शॉट किया गया मिड विकेट में। इस वक्त फील्डर्स मौजूद है, की आवाज तो कड़क आती है लेकिन फील्डर्स मौजूद किया है आसनगांव के कप्तान ने बिल्कुल बढ़िया तरीके से।
येस तनाशी कर्णधार येऊन राहायचा आहे. तनाशी कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया म्हणजे कॅमेरामन चांगल्या पद्धतीने टिपेल. स्कोर है 48, 48। गेंदे अभी भी शेष है 5। भाविक ऑन स्ट्राइक है। देखते हैं भाविक इस वक्त क्या करेंगे। कुछ अलग अंदाज में है, यहाँ से कॉल तो दिया गया है उन्हें, लेकिन बेहतरीन बेहतरीन से बेहतर शॉट दिया गया, क्योंकि पॉइंट में शॉट लगाना मुश्किल होता है। यहाँ पे नजराना चौके का आया है। 4 के साथ में तब्दीली है। 3 ऑन द बोर्ड, 53 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया नजाकत के साथ में 52 जैसा 52। 52 धावा बोर्डावर झालेल्या पाहायला मिळत आहेत. खूपच दमदार फटका सांगतात ना, संयम बाळगला आणि संयमाचा बांध या शेवटच्या षटकामध्ये, कारण भाविकने खेळ आणि रणनीती चांगलीच बांधवली. कारण निमेष फटकेबाजी करतोय, त्याला चांगला सूर मिळालेला आहे. कारण दक्षतला काही जमलं नाही, म्हणजे नक्कीच जिकडे याचा सूर आहे त्याला स्ट्राईक द्यायचा. यावेळेला उंच टोला आहे आणि मिड विकेटला मात्र कॅच धरणीला दान केला जातो आहे. रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून दुहेरी धाव तयार केली जाते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते आहे 54। 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे षटक आहे आणि 3 चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा भाविकचा प्रयत्न आहे. नक्कीच 2 चांगले फटके साकारण्याच्या माध्यमातून एक चौकार, एक दुहेरी धाव दाखवलेली आहे. त्यावेळेला पुन्हा डाऊनचा टोला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाद आहे. झेलच्या माध्यमातून भाविक मात्र येतील डक्का आउटला. तर अभि आहे एक अजून दमदार फलंदाज. संधी मात्र शेवटला मिळते आहे. यस स्वागतम आहे. घेऊया डीजेचा आनंद आहे का डीजे मास्टर. असं सांगितलं ना. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित पदक मंडळाचे उपाध्यक्ष नरेश कोरे, त्यांचं पुन्हा आगमन आलेलं आहे. दरम्यान मिड विकेटला खेळला जातो आहे चेंडू आणि एकच धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 55 धावा लागलेल्या आहेत. चेंडू साकारून झालेले आहेत 5। शेवटचा चेंडू असणार आहे. नजराला पुन्हा एकदा निमेश आहे. अभिला आपण बघतात अभिषेक ज्यानेही गाजवलं होतं गतवर्ष बक्षत सोबत, काय नजराने दाखवले होते. अभिची खेळ देखील दमदार आली होती आणि जेव्हा जेव्हा बक्षत कमी पडायचा तेव्हा अभिने खेळ दाखवला होता, परंतु आज तो लेट लतीफ आलेला आहे. या ठिकाणी मात्र डाऊन द लेग स्टंप कडे चेंडू येतो आहे. पंचांचा इशारा येईल वाईडचा. एक अतिरिक्त धाव वाढते आहे. धावसंख्या 56, 56 ऑन द बोर्ड. कमालीचा नजराणा मात्र निमेश यांच्याकडून खेळी साकारली गेली आहे. 10 चेंडू मध्ये 27 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटचा चेंडू काय नजराणा दाखवतोय चंडीगावकरांना पाहूया. फ्लॅट फुलटॉस ग्राउंड रूटने खेळण्यास मजबूर केलं आहे मिड विकेटला. एक धाव दुसरीची मागणी होईल का. धावावं तर लागेल. धावले झाली पूर्ण तर, परंतु इकडे रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 57 परिपूर्ण आहे. 58 विजय लक्ष्य आहे. 57 धावा झालेल्या आहेत. चंडीगाव 58 विजयी लक्ष्य आहे.
हा क्रीडा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र घेतला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. महिला वर्गानं विनंती आहे, थोडा वेळ आपण उभं राहायचं आहे जोपर्यंत हा सामना संपत नाही तोपर्यंत. महिला भगिनी बॅटिंगसाठी आसनगाव संघाला बसायला जागा द्यायची आहेत. प्लीज नंतर आपण बसा. जेव्हा आपला सामना यांचा सामना संपल्यानंतर आपल्यासाठीच आहे ती जागा. याचा आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. हॅलो, माईक चेक, माईक चेक. येस हॅलो हॅलो. वाढवण आणि वानगाव वाढवण आणि वानगाव या कर्णधाराने देखील यायचं आहे महिला क्रिकेट. वाढवण आणि वानगाव यांचा देखील नाणेफेकीचा कौल घेतला जाईल डायरेक्ट. एकाच वेळेला दोन्ही सामन्यांची नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. तर वाढवण संघ आणि वानगाव संघ यांनी देखील यायचं आहे महिला क्रिकेटच्या नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. चला वाढवण वानगाव याने देखील यायचं आहे. चला ओपनर बॅटर्स मैदानात या. आसनगाव आसनगाव ओपनर बॅटर्स मैदानात पाठवा. वाढवण संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी होत आहे. पाहूया कोण कौल पुकारते येते. माननीय श्री सुरेंद्र अण्णा नाणेफेकी करत आहेत आणि कौलासाठी पहिला चान्स देत आहेत. वाणगाव संघाला दिलेला आहे. पाहूया काय बोलतायत ते. हेड्स हेड हेड विन वाणगाव. बघूया काय घेते. पहिला आपण वाणगाव संघाकडे जाऊया. त्यांनी नाणं जिंकलेलं आहे. तुम्हाला महिला गटाच्या प्रथम इकडे खूप खूप शुभेच्छा. आता मॅच होत आहेत. तुम्हाला काय वाटतंय. खूप खूप छान वाटते कारण की पहिल्यांदाच असं महिलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि आता बघूच काय होतंय. छान अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. सूर्यवंशी न्याती हितवर्धक तळ गट आपल्यासाठी महिला गटाकडून हा मॅच घेऊन येत आहेत. आता आपण बघूया वाढवण संघाचं काय म्हणणं आहे. कॅप्टन सेम असणार आहे. महिलांसाठी पहिल्यांदा तुम्ही अशा प्रकारे संधी दिली आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत. आता खेळल्यानंतर समजेलच काय होतंय. नक्की खेळल्यावर समजेल आपल्याला. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला सांगूया आणि धन्यवाद मान्यवरांनी आल्याबद्दल. आता पुन्हा आपण वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. प्रथमतः आपण भानू सूर्यवंशी न्याती हितवर्धक मंडळ वाणगाव महिला गटांच्या डहाणू गट हा प्रथमतः महिला गटासाठी मॅचेस घेत आहेत. त्याबद्दल 2 मिनिटं आपण पत्रकार श्री राजू राऊळ यांच्याकडे जाऊया. त्यांचं थोडस मनोगत ऐकूया 2 मिनिटासाठी. धन्यवाद पाटील साहेब. चंदन आज डहाणू गटाच्या ज्या स्पर्धा होत आहेत त्याला सर्वांनाच माझ्या शुभेच्छा. आपले गटाचे गटाध्यक्ष सत्येंद्र राऊळ
बुजुर्ग असं म्हणेन कार्यकर्ते गटाचे आणि मान्यवर सुरेंद्र अण्णा पाटील, सूर्यवंशी ज्ञाती हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष नरेश कोरे, महेंद्र राऊत, पांडुरंग माले, जगदीश जिग्नेश, सर्वच ह्यांना म्हणजे एवढा हा उत्साहाचा कार्यक्रम डहाणू गटामध्ये होतो ह्याचा मला खरं तर खूप अभिमान आहे. सर्व गटांमध्ये डहाणू गट हा क्रिकेटचे सामने असू दे किंवा दुसरे गेम्स असू दे, अगदी जेवढ्या हिरिरीने काम करतो तेवढा कुठलाही गट करत नाही, ह्याची मला माझ्या गटाची पण खंत वाटते. आणि आम्ही नेहमी म्हणतो की डहाणू गट करतो त्याच्या पावलावर पाऊल देऊन आपण करायला पाहिजे, आणि यावर्षी आम्ही तो प्रयत्न केला आणि सक्सेस झाला. मी जशा पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धा होतात तशाच इथे महिलांच्या होतात, आणि तो पहिला बहुमान हा डहाणू गटाने घेतला, डहाणू गटाने चालू केलं, हे खूप कौतुकास्पद आहे. आणि हे सत्येंद्र गटाध्यक्ष आणि त्याची सर्वच टीम, मिराज पाटील जनरल सेक्रेटरी खजिनदार जे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा जो निर्णय घेतला आणि एक आपल्या समाजाला एक जी नवीन दिशा दाखवून दिली, जो पायंडा पाडला की महिलांनी पण हिरिरीने क्रिकेटमध्ये पण भाग घेतला पाहिजे, जसं आपण पुरुषांना महिला म्हणतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण जसं करतो तसंच महिलांना आपण इथे प्राधान्य दिलं, हे खरं कौतुक करण्यासारखं आहे. पण मी एक सांगेन, क्रिकेट हे नुसतं टाइमपास म्हणून बघू नका, तर ते करिअर म्हणून बघा. कारण का टाइमपास म्हणून बघितलं तर आपण लाईफ पूर्ण व्यर्थ घालवू असं मला वाटतं, पण करिअर म्हणून जर बघितलं तर आपण नक्कीच सक्सेस होऊ. जसे आपल्या समाजाचे संदीप पाटील झाले, तसंच आपला कुठला तरी एखादा खेळाडू पुन्हा संदीप पाटलाच्या पावलावर पाऊल देऊन एक नॅशनल गेम त्याने खेळावा. महिलांना पण तीच शुभेच्छा आहे. स्मृती मंदाना जर की प्लेअर आपल्याकडे महाराष्ट्रातून खेळते, तशीच महिलांची पण आपली एक चांगली टीम होऊन त्याच्यातून एखादा खेळाडू येईल, ती मी आशा करतो. आणि ह्याचं सर्व श्रेय डहाणू गणाला देतो आणि त्यांच्या अध्यक्षांना देतो. धन्यवाद. धन्यवाद राजूभाऊ. एकदा पुन्हा आपण समालोचन कक्षाकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद. चला, दरम्यान ग्राउंड मध्ये मजा आलेली आहे, कारण उंच टोले देण्याचा प्रयत्न आहे. 58 धावांचं विजयी लक्ष, आणि पहिल्या षटकामध्ये मात्र धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. आर्या आणि मुकेशची जोडी कामगिरी करत असताना आसनगाव संघासाठी पाहायला मिळते आहे. तर एका बाजूला चंडीगावच्या सितारेने मात्र चांगली कामगिरी दाखवली, 57 धावा परिपूर्ण केल्या. 58 धावांचं विजयी लक्ष आसनगाव संघासमोर ठेवलं गेलेलं इकडे पाहायला मिळते आहे, आणि त्याचा पाठलाग देखील चांगला सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी धावसंख्या बोर्डावर पाहायला मिळते आहे. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक हातकरण्यासाठी गोलंदाज आमंत्रित केला जातो आहे. भाविक याला आमंत्रित केलं जाते आहे. नक्कीच गोलंदाजीचा एक चांगला नजराणा, भेदक गोलंदाजाचा मारा देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. जसं चंदनने पहिलं षटक हाताळलं, पाहूया आता भाविक यांच्याकडून कुठल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. ओपनर बॅटर्स आपल्याला आर्यन आणि मुकेश पाहायला मिळत आहेत. तर आर्यन ऑन स्ट्राईक आहे, मुकेश नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते यावेळेला दुसऱ्या षटकासाठी. तर सुरेख क्षेत्ररक्षण देखील चंडीगाव संघाकडून पाहायला मिळते आहे. परंतु पाहूया आसनगाव संघ या भिंतीला मात्र कसं तोडेल आणि धावसंख्या पर्यंत आणि विजयश्रीसाठी कसं कामगिरी केली जाते आहे. भाविक हा मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतो आहे, कारण त्यांना माहिती आहे की जर आर्यन उभा आहे, आर्या उभा आहे, त्या आर्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणाची रणनीती ही खूप महत्वाची आहे. चक्रव्यूह कसं रचायचं, मग त्याला कुठे थांबवता येईल, याकडे देखील भाविकचं लक्ष लागलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख असं 30 यार्डचं रिंगण मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू सुरेख आखू टप्पा आणि काय निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. सुपर बीट केलं जात आहे. या पद्धतीने आपण 30 यार्ड बघू शकता आहे. थर्डमॅन आहे, गली पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड विकेट आणि फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला रचलेला पाहायला मिळते आहे. तर लाईन वर मध्ये आपल्याला लॉंग ऑन आणि लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावेळेला गुडलेनचा चेंडू येतो आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा, थांबून ठेवण्याची कामगिरीची गरज असते. ते 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू
आखूड टप्प्याचा हाताळला गेला. दुसरा चेंडू गुड लेंथवर आला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्हीच्या दोन्ही चेंडू भाविक यांच्याकडून पुढचा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा व्हेरिएशन या वेळेला मात्र नक्कीच हा पिच मधून मारा एक आखूड थोडासा गुडलेनच्या लेवलवर उडवलेला चेंडू सर एक नजराणा का आपल्याला त्याकडे पाहायला मिळतो आहे कारण गोलंदाजीची नजाकत तीन छोटी तीन बिंदियां स्कोरबोर्ड पे नजर आती है भाविक की गेंदबाजी के साथ में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की नजाकत लेके आए हैं चंडीगढ़ के लिए आसनगांव को आगे कुछ करना पड़ेगा क्योंकि बड़ा फासला अगर तैयार हो जाता है तो फिर आखिर में प्रेशर देता है गेंद लेकिन यहाँ भी प्रेशर कायम रखा है इस वक्त फुल टॉस की गेंद क्या वेरिएशन है हर गेंद को अलग अंदाज में पेश किया जा रहा है भाविक द्वारा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की नजाकत दिखाते हुए चंडीगढ़ एक बड़ी टीम और बड़ी टीम के सामने खड़ा है एक बड़ा सा सितारा जिसका भी एक नाम है मुकेश बेहतरीन तो बल्लेबाजी है लेकिन देखते हैं इस वक्त क्या होगा नजाकत स्कोर है 7 पे भाविक की अगली गेंद इस वक्त देखिए मिड विकेट में मौका दिया कैच का और बहुत ही बेहतरीन तरीके से पकड़ा गया है कैच विकेट का पतन OUT आउट नक्कीच मिड विकेटला राजू याने सुंदरसं झेल पकडलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक विकेटचा झटका मात्र इकडे भाविक याने कारण पहिल्या चेंडूपासूनच प्रेशर तयार केलं होतं पहिला डॉट दुसरा डॉट तिसरा डॉट चौथ्याला लेग बाय आली त्यानंतर पाचव्याला एक असा सहजगताचा चेंडू दिला जेणेकरून नक्कीच फलंदाज मारण्याच्या नादामध्ये कसा कॅच टिपता येईल आणि क्षेत्ररक्षण मिड विकेटला ही रणनीती हे चक्रव्यूह सफल झालेलं पाहायला मिळते आहे न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे अक्षय येतोय अक्षय या पुन्हा आखूड टप्पा काय नजाकत घेऊन आला चंडीगढ़ संघासाठी याला म्हणतात रणनीती कशी कामगिरी करायची ज्या वेळेला फलंदाजी करत होता निमेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देत होता त्यानंतर आता गोलंदाजीच्या माध्यमातून जो मारा बघितला अचूक आणि भेदक माराच पाहायला मिळाला सुरेख गोलंदाजी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे 7 आपल्याला पाहायला मिळते आहे एक गडी बाद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी चंदन याला आमंत्रित केले जाते आहे नक्कीच 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे 24 चेंडू 51 धावांचं लक्ष आता मात्र स्थिर झालेलं आहे पाहायला मिळते आहे पाहूया आसनगावला मात्र बॅटला ओपन करावं लागेल परंतु चंदन यांची गोलंदाजीचा नफीतुली गोलंदाजी आपण जर बघितली 6 चेंडू 6 धावा दिल्याचं त्याने आपण पाहायला मिळालं तर भाविकने मात्र एकच धाव दिलेली आहे धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 पाहायला मिळते आहे रंगत भरणारा सामना नक्कीच ज्याच्याकडे सर्व ज्ञातिहित मंडळाचं लक्ष लागलेलं आहे असा हा सामना आहे पाहूया काय घडतं आहे मैदानाच्या आत यावेळेला स्टेट ड्राईव्हला सुरेख फटका आणि चेंडू फुटबॉल किकने मात्र बाउंड्रीला पार केला जातो आहे येस इकडनं मात्र थोडस बॅटला ओपन केलं जात आहे सुरेख फटका येतो आहे तो म्हणजे मुकेश यांच्या फळीतून एक चौकार कारण इकडनं सुरुवात खरी महत्वाची असणार आहे तर त्यासाठी आपल्या तयारीला लागलेला मुकेश पाहायला मिळतोय चौकार आणि धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 1-1-11 सांगतात ना 1 और 1 11 होता है आणि इकडे ते मात्र कामगिरी दाखवतो आहे फलंदाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्पा आणि थोडासा शफल करून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता कारण हाफ स्टंपचा चेंडू होतो आणि त्याला थोडासा शफलिंग करून ऑन साइडला टोळ देण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे निर्धाव चेंडू कारण योगदान गोलंदाजीचं काय केलं जाताना पाहायला मिळते आहे चंडीगावची रणनीती मात्र काम करते आसनगावला मात्र थोडस रोखून धरण्याची कामगिरी येते यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला टोला दिला जातो आहे जरे कसं क्षेत्ररक्षणावर येतोय चेंडू भाविक क्षेत्ररक्षित करतो आहे आणि इकडे मात्र धावसंख्या वाढते आहे 1 ने धावसंख्या पोहोचते 12 1-12 ऑन द बोर्ड पाहूया सीधे साधे अक्षय
याने मात्र चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजी करताना. फलंदाजीसाठी आता आसनगाव संघासाठी कामगिरी करावी लागेल, जबाबदारी है उचलावी लागेल. सारी दुनिया का बोझ मैं उठाता हूं. बहुत बेहतरीन शॉट का नजारा है स्क्वायर लेग की दिशा में. गेंद धीमी गति से चलती हुई और यहाँ पे सिर्फ 2 में इजाफा मिला है. तर 2 धावांनी टर्निंग पॉइंट होतं स्कोरबोर्ड. धावसंख्या पोहोचती आहे ती म्हणजे 14. 1414. 44 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडू 44 धावांचं लक्ष आहे. कमालीचा नजराणा घेऊन तर आहे गोलंदाज. फलंदाजाला देखील बॅटला ओपन करताना पाहायला मिळते आहे. असे केलं जात आहे. पॉइंट डीप दरम्यानकडे चेंडू जातो आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकाराने टाळ्याचा जल्लोष चालू आहे. यस डीजे. सुरेख फटकेबाजीची नजाकत आपण बघू शकतात. रिप्लायवर काय टोला दिला जाताना पाहायला मिळतो आहे. जागा बनवून खेळी साकारणं आणि क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू सीमारेषा काढताना पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 4 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18 वर. 1818 ऑन द बोर्ड. आगे कुछ चालू आहे. आगे कुछ चालू आहे. चांगला एकदा पवित्र उचललेला पाहायला मिळतोय. सीधे साधे अक्षय. या वेळेला बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर आखूट टप्प्याचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची. कमालीची गोलंदाजीचा मारा देखील इकडे पाहायला मिळतो आहे. सुरेख 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 सुरेख. 18 चेंडू 40 धावांचं लागलाय समीकरण. 18 चेंडू 40. आता हे समीकरण तोडण्यासाठी मात्र आसनगावला कसरत करावी लागणार आहे, कारण आतापर्यंत 3 षटकं हाताळली. सुरेख नजराणा दाखवला. एका बाजूला चंदनने 2 षटकं हाताळली. भाविकने 1 षटक हाताळलंय. 1च धाव दिलेली आहे. तर ही जी करामत गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि फलंदाजीचा जो नजराणा दाखवला निमेश याने कमालीचा होता. समस्त आपल्या जातीहितवर्धक मंडळाला मात्र आकर्षित केला आपल्या खेळाकडे. आणि इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून चंदन आणि भाविक हे मात्र आकर्षित करतात. आसनगावचा अक्षय मात्र थोडासा सुरामध्ये आलेला आहे. पाहूया त्याचा सूर काय आसनगाव संघाला विजयश्री घेऊन देईल का. यावेळेला पुन्हा एकदा गुडलेंचा चेंडू आहे. सुरेख सुरेख गोलंदाजीची नजाकत. भाविकचे एक कला आगळी वेगळी आहे. प्रत्येक चेंडू फलंदाजाला वेगवेगळ्या लाईन मधून हाताळतो आणि निर्धाव चेंडू कसा येईल हा त्याचा निशाणा असतो. इकडे मात्र पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा व्हेरिएशन दिलं जाते आहे. उंच टोला आहे. चेंडू खाली गोलंदाज स्वतः आहे आणि कॅच अँड बोल्ड सेकंड एफर्ट मध्ये सक्सेस करून दाखवतो आहे. खूपच चांगली गोलंदाजीचा मारा. भाविकने मागच्या षटकात देखील 1 विकेटचं पतन करून दाखवलं. आता देखील गोलंदाजीचा भेदक माऱ्याच्या माध्यमातून विकेटचं पतन करून दाखवताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या स्थिर आहे 18 वर. अजून सुद्धा 40 धावांचा पाठलाग शेष दिसतो आहे. 2 चेंडू हाताळलेले आहेत. 16 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण. हे तोडण्यासाठी आसनगावला मात्र कष्ट घ्यावे लागतील. सांगतात ना, यू जमी पर बैठ के क्यों आसमां देखता है, यू जमी पे बैठ के क्यों आसमां देखता है, परों को गोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. वक्त आ गया है उड़ान भरने का. देखते हैं किस तरीके से उड़ान भरते हैं. यहाँ पे बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, नजारे खास खास दिखाते हुए भाविक. क्या गेंदबाजी, कि हर गेंद को लेंथ लाइन बदल बदल के गेंदबाजी करते हुए नजर आते हैं. डॉट की नजाकत दिखाने में माहिर है. 3 गेंदे डॉट दिए अभी भी फिर एक बार और 1 विकेट का पतन भी किया है. ये खासियत है 3 गेंदों में. बहुत ही बढ़िया योगदान रहा है. चौथी गेंद के लिए नए बल्लेबाज है दर्शन ऑन स्ट्राइक है. देखते हैं शफल करने का प्रयास है. थोड़ा सा इन हो गया और स्क्वायर लेग में गेंद को मोड़ा है, लेकिन वहां पे फिल्टर्स मौजूद है. 1 में ही संतुष्ट होना पड़ेगा. आगे बढ़ते हुए स्कोरबोर्ड 1 से 19 धावा लागलेल्या आहेत बोर्डावर. भाविक कमालाची गोलंदाजी करून दाखवताना पाहायला मिळतो आहे.
कारण गोलंदाजीचा भेदक मारायचा नजराणा त्याच्याकडे आहे आणि एक कौशल्य हे जर तोडायचं असेल तर वेगळी रणनीती ही फलंदाज यांना अक्षय यांना स्वीकारावी लागेल. आवाहन आहे, स्वीकारायला तर लागेलच. उद्दिष्ट पार करायचं असेल तर मोठ्या फटक्याचं साजरीकरण. जागा पुन्हा एकदा पॉइंट डीपला शोधली जाते आहे. नजराणा घेऊन येतोय चौकाराचा. 4 धावा. डीजी येस, आता मात्र 12-35चं उद्दिष्ट लागलेलं आहे आसनगाव संघाकडे. कारण भेदक गोलंदाजीचा नजराणा, काय गोलंदाजी हाताळली आहे भाविकने. 2 षटकामध्ये त्याने धावा दिलेल्या आहेत, त्या म्हणजे 6 आणि 3 विकेटचं पतन करून दाखवलेलं आहे. नक्कीच मोठा वाटा स्वीकारलेला आहे इकडे. कारण गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने मात्र रोखून धरलेला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने आसनगाव संघाला गरज आहे. 12-35 इकडे मात्र सिताराला चमकावं लागेल. एक सितारा तर सूर्यनारायण थोडासा अंधुक प्रकाश दाखवतो आहे आजच्या दिवसामध्ये. तर इकडे मात्र या अंधुक प्रकाशातून एक दमदार फटकेबाज फलंदाजाची गरज आहे, ती म्हणजे आसनगाव संघासाठी. तर गोलंदाजीचा मारा आतापर्यंत चांगली पकड ही चंडीगाव संघाने या सामन्यामध्ये दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण सुरुवातीला वाटलं होतं की आसनगाव आपली पकड मजबूत दाखवली होती गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु निलेशच्या फटकेबाजीने सर्वश्रेष्ठ कामगिरी दाखवली आणि त्याने त्याच्या योगदानावर न्यू बॅटर्स मानस, गोलंदाज कल्पित. गोलंदाज कल्पित आहे. लाईट कल्पित गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पाहायला मिळतो आहे, नजाकत घेऊन येतो आहे प्रत्येक. या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड चेंडू येतो आहे की काय, शबल करून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाईज 1 वाईट 2 धावा सरशी होती आहे, परंतु ह्याच्याने मात्र चालणार नाही. बॅटला ओपन करूनच दाखवावे लागेल, हिटिंग करावी लागेल. कारण अजून सुद्धा 12-33 ची रणनीती आहे. पेन एक्स्ट्रा आहे. यस, ज्ञाती हित मंडळ भानुगट यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाने एक संगीत खुर्ची महिला कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. महिला संगीत खुर्ची देखील असणार आहे. नवीन खेळ अजून येतोय आपल्या भेटीसाठी आहे संगीत खुर्ची महिला. यावेळेला पुन्हा एकदा गुडलेन काय लाईन लेफ्ट गोलंदाजी केली जाते आहे.
इकडे मात्र सांगतात ना, की प्रेशराईज करणं, प्रेशरमध्ये कसं आणायचं, ह्या गोलंदाजांकडून शिकायचं. तर भाविकचा नजराणा बघितला. आता आपल्याला कल्पित तो नजराणा दाखवतोय. एक वाईट जरी आला तरी त्याने लाईनला मात्र पुन्हा एकदा पकडलेला आहे. कंट्रोल सिस्टम आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा उंच टोला देण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा मिड विकेटकडे चेंडू येतो आहे. थोडासा खराब थ्रो जरी आला तरी पण एका धावेवर समाधान आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 28 वर पोहोचते धावसंख्या. नक्कीच मोठ्या फटक्याची वाट बघते आहे आसनगाव संघ. कुठे ना कुठे ती संधी मिळते आहे. प्रयत्नांची परिकाष्ठा सुरू झालेली आहे, परंतु बिग हिट होणं गरजेचं आहे. कारण क्षेत्ररक्षण तर चांगलंच लागलेलं आहे, परंतु ती ताकदीदार फटका, ती मनगडातली ताकद हवी आहे. उमेद चांगली करावी लागेल, परंतु ती संधी येत नाही. लाईन 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 मात्र खूप जबरदस्त वेगळी. यावेळेला डाऊन द लेग स्टंप कडे यॉर्कर चेंडू आला आणि व्हाईटचा इशारा घेऊन येतो आहे. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली आहे यावेळेला 29 वर. 29 ऑन द बोर्ड. गोलंदाजाची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पंचांचा येतोय वाईटचा इशारा. बॅक टू बॅक. यावेळेला मात्र थोडस वाईटची गोलंदाजी समोर येते आहे, परंतु जेव्हा जेव्हा लेंथ येते चांगली गोलंदाजीची नजाकत देखील पाहायला मिळते आहे. कुठे ना कुठेतरी धावसंख्या वळण घेते आहे. धावसंख्या 3030 आहे आणि अजून सुद्धा 28 धावांची गरज आहे. पाहूया या 28 मध्ये योगदान हे वाईट काय काम करणार आहेत का? त्यानंतर फलंदाजांना आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका घेऊन येईल का? ज्या पद्धतीने निमेशची चमकदार खेळी पाहायला मिळाली चंडीगावसाठी, तसे आसनगावला देखील एका चमकदार खेळाडूची गरज आहे. पाहूया नजरानं घेऊन येतील का? यावेळेला ऑन स्ट्राईक वर दर्शन यस हलकासा कटिंग करतो आहे, परंतु गलीमध्ये सुरक्षित रक्षण आहे. नक्कीच चंडीगाव संघ क्षेत्ररक्षणाची कामगिरी देखील चोख पद्धतीने जबाबदारी पार पाडत असताना पाहायला मिळतो आहे. कारण प्रत्येक चेंडू जेव्हा जेव्हा येतो क्षेत्ररक्षणाचा नजराणा देखील पाहायला मिळतो आहे. हा नक्कीच एक चांगला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त जबरदस्त अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 31 वर आहे. अजून सुद्धा 27 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संगम सांगतात ना, ते संगम काय पाहायला मिळत नाही. चेंडू आणि फळी यांचा संगम होईल तेव्हाच नजरानं आपल्याला एक चौकार नाही तर षटकाराचा पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजीचा भेदक मारा येतो. जरी अतिरिक्त चेंडू हाताळले असले वाईटच्या रूपाने, तरी पण मोठ्या फटक्यापासून दूर ठेवणं हे कौशल्य गोलंदाज दाखवताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र संधी आली आणि चेंडूला पाठवलाय षटकाराच्या भेटीला. स्ट्राईक राऊंड यस. Yes, they are. याच 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 37 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 21 असं समीकरण लागलेलं आहे. पाहूया 6-21. आम्ही सामने अनेक अनेक बघितलेलं आहे. एक धाव करणं मोठं कठीण असतं, परंतु मोठी मोठी धावसंख्या खेळताना देखील बघितलेलं आहे. इकडे मात्र थोडासा चंडीगाव संघ आता टीम मीटिंग घेतो आहे, कारण माहिती आहे शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी कुणावर द्यायची. कारण दोन चांगले फलंदाज एका बाजूला कामगिरी करतोय आणि मानसने तो नजराणा दाखवला षटकाराचा, तर कदाचित यस दक्षत येतो आहे गोलंदाजीचा मारा करण्यासाठी. जबाबदारी दिलेली आहे. 21 धावा रोखायची जबाबदारी आणि ते 21 धावा परिपूर्ण करण्यासाठी फलंदाज दर्शन आणि मानस आहेत. तर यावेळेला ऑन स्ट्राईकला दर्शन असणार आहे. पाहूया 6 चेंडू 21 धावा. नजराणा आहे खास. पाहूया. सांगतात ना, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेळ्या आकाशाला तुझी खरी अवकात. पुन्हा एकदा अवकात दाखवण्याची वेळ येते आहे. नजराणा खास आहे प्रत्येकाला, कारण गोलंदाजाला आपला वेळ दाखवायचा, आपला खेळ दाखवायचा आहे. फलंदाजाला आपला खेळ दाखवायचा आहे. नजाकत घेऊन यायची आहे, तेव्हाच सामन्याची रंगत वाढलेली पाहायला मिळणार आहे.
वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। ये मौका और ये बेहतरीन शॉट लेके आया है नजराना चौकार का। डीजे Ladies and अच्छा याच पुढचा सामना जो आहे हा महिलांचा वासगाव वाढवण वाणगाव वाढवण यांच्यामध्ये खेळला जाईल। वाणगाव संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे, तर महिला संघाने तयारीत राहायचं आहे। चांगला फटका साकारला जाताना यावेळेला हाफ स्टंपच्या खूपच बाहेर, दक्षतला मात्र इकडे प्रेशराईज केलं जात आहे का, कारण फलंदाज दर्शनने दाखवलेलं आहे चौकाराचं दर्शन। धाव संख्या पोचली आहे ती म्हणजे 42। किती वाजेत 5 चेंडू 16 धावा, 5 चेंडू 16 धावा। या यूट्यूब पे देख रहे हैं हम, होम साई स्पोर्ट्स अपने साथ है। फुल टॉस यॉर्करचा चेंडूचा प्रयत्न होता, पॅडवर आदळला आणि एक धाव मात्र टिपली जाते आहे। फलंदाज म्हणतोय बॅटला आलाय चेंडू। धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे। नक्कीच एक धाव आणि चिंता वाढवणार असणार आहेत, कारण 4 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्येची गरज आहे। धावसंख्या 15। 4 चेंडू आणि 15 धावा। आसनगाव की चंडीगाव, कोण राखणार आहे विजयश्री? या ठिकाणी दमदार भिडण आहे। हो पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटचा नजराना। सुरज टाळ्याने मात्र स्वागत होते आहे। आसनगावचे सपोर्टर्स टाळ्या वाजवतील। 4 चेंडू 14 धावा, 4-14चं समीकरण। कमाल हिटिंग। धन्यवाद। आसनगांव की यहाँ पे तुक्के का नजारा लेके आया फिर दोबारा। मानस का बल्ला करता है चमत्कार और स्कोर पहुंचा है 5-0-50। अभी 3 गेंदे 8 रन की दरकार अभी भी शेष है। रोमांच लेके आए फिर एक बार। बहुत ही तगड़ा मैच, 2 बड़ी टीमें और जीत के लिए आपस में भिड़ी हुई नजर आ रही है। कमाल है बिल्कुल। कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो, कश्तियां खुद ब खुद। बेहतरीन कैच, बेहतरीन वापसी फिर एक बार। मानस मात्र येतोय डकाउटला, ज्याने सामन्याचं टाकलं। एका बाजूला भाविकची गोलंदाजी, एका बाजूला चतुर्थी गोलंदाजी चालून झाली। कल्पित नजराणा दाखवला, पण हर्षदला मात्र दक्षत दिली झटकाराच्या माध्यमातून सामन्यात रक्षत आणली आहे। 2 चेंडू 8 धावा। यस 150 लोक लाईव्ह आहेत। यस आपल्या होम साई स्पोर्ट्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण जिकडे सूर्य आहे, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गटाचा हा क्रीडा महोत्सव।
न्यू बॅटर्स कोण आलाय? निशांत. इकडे मात्र निर्धाव चेंडू येतोय, दक्षाने दक्षात दिलेली आहे. आता मात्र एक चेंडू 8 धाव, एक चेंडू 8 धाव. टर्निंग पॉइंट पुन्हा एकदा चंडीगावसाठी आलेला आहे. कारण विश्वासाचा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कितीही फटके बसू देत, कमबॅक करण्याचं सामर्थ्य आपल्या गोलंदाजीमध्ये आहे. हा खरा विश्वास त्याने दर्शवलेला आहे. पाहूया निशांत काय करतोय. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक आणि इकडे मात्र चंडीगाव संघ विजयी ठरतो. नक्कीच कौतुक करेल आसनगाव संघाचं.